विकोपाला गेलेला आहे। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर यल्लाप्पा जाधव या दोघांनी सुद्धा अधीक्षक पदावर दावा केलाय। दोघे सुद्धा अधीक्षक कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। डॉक्टर तावरे यांच्याकडे अधीक्षक पदाचा पदभार शुक्रवारी काढून घेण्यात आला आहे। त्यांच्या जागी यल्लाप्पा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यानुसार जाधव ससूनमध्ये पदभार स्वीकारण्यासाठी आले होते, मात्र तावरे यांनी त्यांना पदभार द्यायला नकार दिला। ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी सांगितल्यानंतरच पदभार सोडण्याबाबत निर्णय होईल अशी तावरेंनी भूमिका घेतली आहे। तर जाधव शासनाचे आदेश घेऊन पदभार घेण्यासाठी कार्यालयामध्ये बसून आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय अधिकची माहिती मिळते? ससूनच्या अधीक्षक पदाचा वाद आता पेटलेला आहे। तावरे आणि जाधव यांनी अधीक्षक पदावर दावा केलाय। सध्याची काय परिस्थिती आहे? खरं तर ही खूप लाजिरवाणी परिस्थिती असं म्हणावं लागेल की ससून हे पुण्यातलं राज्यातलं एक मोठं हॉस्पिटल आहे। हजारो गरीब रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात आणि त्यांच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी ससूनचे अधीक्षक या रुग्णालयाचा सर्व पदभार कार्यभार त्यांच्याकडे अधीक्षक पाठी मांडत आहेत आणि त्यांचं रुग्णसेवेकडे किंवा उपचाराकडे दुर्लक्ष झाल्याचं या ठिकाणी आपण पाहू शकतो। शुक्रवारी तावरे यांचा पदभार काढून घेण्यात आलेला होता। एका रुग्णाचा आयसीयू मध्ये उंदीर चावल्याने मृत्यू झाला होता, त्या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। त्यानंतर आज सोमवार असल्यानं नवीन अधीक्षक जे आहेत ते पदभार घेण्यासाठी आले होते, यल्लाप्पा जाधव। मात्र त्यांना तावरे यांनी पदभार न देता त्यांनीच पदभार स्वतःकडे ठेवला होता आणि पदभार घ्यायचाच या हक्काने जाधव देखील त्याच ठिकाणी बसून होते। दोघांचंही म्हणणं होतं की पदभार आपल्याकडे हवा। अगदी त्यामुळे या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।